सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांचा वापर रोखण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत मोठी कामगिरी केली आहे। माळीवाडा परिसरात रचलेल्या सापळ्यात 2 आरोपींना पकडण्यात आले आहे। त्यांच्या ताब्यातून 2 गावठी पिस्तूल, 10 जिवंत काडतुसे, 1 मोटरसायकल व 1 इनोवा कार असा एकूण 10,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने 2 आरोपींना अटक केली आहे। फरहान अखिल शेख वय 19 राहणार अमन चौक सोलापूर व सचिन सिद्धराम झगडघंटे वय 35 राहणार माळीवाडा सोलापूर असे आरोपींना अटक करण्यात आली आहे। या धडाकेबाज कारवाईनंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पथकाचे विशेष कौतुक केले। ते म्हणाले की शहरातील शस्त्रसज्ज गुन्हेगार व अवैध शस्त्रांचा वापर करणाऱ्या विरोधात अशा मोहिमा पुढेही सतत सुरू राहतील। नागरिकांनी पोलिसांवर विश्वास ठेवून सहकार्य करावे। सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने एक चांगलं काम करण्यात आलेले आहेत। क्राईम ब्रांचच्या कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोलापूर अक्कलकोट हायवे जवळ एक पांढऱ्या रंगाच्या कार आणि मोटरसायकल ते आम्ही ताब्यात घेऊन त्याच्या जे कारमधील इसम सचिन सिद्धाराम झगडघंटे वय 38 राहणार कुंभारी आणि मोटरसायकलवरील इसम फरहान अखिल शेख वय 19 राहणार नवीन विडी घरकुल सोलापूर यांच्या ताब्यातून 2 देशी पिस्टल आणि एकाकडे 2 जिवंत काडतूस आणि दुसरीकडे 8 जिवंत काडतूस अशा एकूण 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेले आहेत। यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 325 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये गुन्हे दाखल करून हे दोन्ही आरोपींना आज आम्ही कोर्टात हजर करून 1 दिवसाच्या पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत। यांच्यासोबत एक तिसरी आरोपी होतं, ते आता फरार आहे। त्यांनाही शोधण्याच्या कामासाठी पथक रवाना झालेले आहेत। या डिटेक्शनमध्ये 2 बनावटी गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतूस, 1 मारुती बलेनो कार आणि 1 TVS अपाचे मोटरसायकल असा एकूण 10,10,000 किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत। या कामाबद्दल मी क्राईम ब्रांचच्या DCP श्रीमती पाटील, ACP श्री माने, PI श्री माने आणि API श्री दत्ता काळे आणि त्यांच्या पूर्ण टीम अनिल, महेश, भरत, कुमार, राजू, महेश, सिद्धाराम आणि मच्छिंद्र राठोडे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो। यात जे उर्वरित एक आरोपी आहे त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येईल। सर, शहरामध्ये जे